कधी कधी काही चांगल्या कलाकृती लोकांसमोर याच्या राहून जातात आणि त्या कलाकृतींशी निगडीत अजून काही ज्या गोष्टी असतात त्या लोकांपर्यंत पोहोचतच नाही आणि मग कधीतरी वेगळ्या स्वरूपाने त्या गोष्टी आपल्याला माहिती होतात. मागे एकदा सारेगमपच्या एका एपिसोडमध्ये पंडित भूतनाथ मंगेशकरांनी एका गाण्याचा किस्सा सांगितला होता. अमृतवेल नावाचा एक मराठी पिक्चर होता. त्या अमृतवेलसाठी सुरेश भट साहेबांनी मराठी गझल लिहिली आणि ती खूप सुंदर बनली, पण तो पिक्चरच नंतर बनला नाही. आता इतक्या सुंदर रचनेचं काय करायचं? मग ती रचना उंबरठ्यामध्ये वापरायची ठरली. त्या रचनेचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती, सुन्या सुन्या माहिती. फक्त त्या रचनेबद्दल त्या पिक्चरचे जे दिग्दर्शक होते त्यांचं एक म्हणणं होतं की तो जो पहिला अंतर आहे, कळेना मी पाहते कुणाला, कळेना हा चेहरा कुणाचा, पुन्हा पुन्हा भास होत आहे कुणीतरी आरशात आहे. आता कुणीतरी आरशात आहे असं म्हटल्यानंतर जब्बार कुठे थोडेसे गोंधळले. म्हटले की कुणीतरी नकोय माझं हे निश्चित आहे की हे ती तिच्या नवऱ्याच्या विरहामध्ये गाते. कुणीतरी कशाला पाहिजे, तिचा नवराच तिथं दिसला पाहिजे मला ते गाते. तर मग सगळे पेचत पडले की आता काय करायचं, कारण ऑर्केस्ट्रेशन सगळं रेडी होतं, गाण्याची चाल रेडी होती, लताजींच्या रिहर्सल्स झालेल्या होत्या, रेकॉर्डिंग करायचं होतं, तेवढंच बाकी होतं. आणि कुणीतरी या शब्दावरती अडकलं. पंडितजींनी काहीतरी सुचवायचा प्रयत्न केला. सुरेश भट म्हणे तुम अपना काम करो, मेरे काम में दखल अंदाजी मत करो. तू चालली ना गप्प बस, लता गाईल, तू सगळी दिग्दर्शन कर, मला शहाणपणा शिकवणं तुम्ही पाहून घेईल काय करायचं. आणि त्याच वेळात कर्मधर्म संयोगाने ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके तिथं आल्या आणि त्यांनी यार सोपं आहे म्हणे, कुणीतरी आरशात आहे, तुम्हाला नको आहे ना कुणीतरी, तुझे हसू आरशात आहे, झालं म्हणे, तिचं नाव आलं म्हणे. आणि मग सुरेश भट म्हणजे अरे वा शांता. आता हा प्रसंग सांगण्याचं कारण असं की ह्याच शांताबाई शेळकेंच्या गाण्याच्या बाबतीत एक गमतीशीर प्रसंग. त्यांनी खूप सुंदर गाणं लिहिलं, तो पिक्चरही असाच डब्यात गेला. म्हणजे हा शब्द प्रयोग मी नाही करत आहे, मी हे गुरुजींशी एकदा गप्पा मारता मारता त्यांना विचारलं नव्हतं गुरुजी त्या पिक्चरचं काय पुढे झालं. आघात त्या पिक्चरचं नाव पडला असेल म्हणे फिल्म सेंटरला एखाद्या गारबड्यामध्ये, झालंच नाही म्हणे कंप्लीट. ते बरं झालं म्हणजे गाणं तरी निदान वेगळ्या स्वरूपात लोकांना माहिती झालं. ते गाणं खूप सुंदर बनलं होतं, शांताबाईंनी लिहिलेलं. ते गाणं पिक्चर प्रदर्शित न झाल्यामुळे ते आता ते प्रकाशित कसं करायचं, मग त्या चालीचं काय करायचं. इतकी सुंदर चाल बनलेली. ते गाणं सादर करून झाल्यानंतर अजून एक गाण्याचा मी तुम्हाला सांगेन किस्सा अशाच एका चालीचा. त्या चालीवरती मग आता काय करायचं, चाल तर खूप सुंदर आहे, सगळं छान जमून आलेलं आहे, सुरेशजी गायले, मग ती चाल हिंदीमध्ये वापरू म्हणे. त्या चालीवरती गुलजारजींनी शब्द लिहिले. पिक्चर होता लेकिन, आणि त्याच्यावर त्यांनी गाणं लिहिलं सुरमई शाम. आपल्यापैकी ज्यांनी लेकिन हा चित्रपट पाहिलेला असेल त्यांच्या लक्षात येईल की सुरमई शाम हाउंटिंग मेलडी म्हणजे असं फार क्वचित घडतं. अलीकडे म्हणजे आम्ही शाळेत कॉलेजमध्ये असताना असा एक पिक्चर होता की त्याच्यामध्ये हिरोईनच्या आत्म्याच्याच प्रेमात असतो. त्याला ती समोर नसली तरी चालेल, म्हणजे बुद्धीच तो प्रेमात पडतो. त्या पिक्चरचं नाव होतं मोहब्बती. त्याच्या बऱ्याच अगोदर लेकिन आला होता आणि लेकिनमध्ये मात्र खूप सुंदर पद्धतीने सगळं चित्रित करण्यात आलेलं होतं. जरी ही हिंदी फिल्ममधली हाउंटिंग मेलडी असली तरी मराठीमध्ये मात्र शांताबाईंनी जे शब्द लिहिले होते ते खूप सुंदर होते. स्पर्श सांगेल सारी कहाणी, शब्द बोलू नकोस आज राणी.
असे ते शब्द होते. आपल्याला असं वाटेल की कदाचित मी सुरमई श्यामच्या चालीवरती एखादं मराठी गाणं गातोय की काय, पण मुळात हेच मराठी गाणे आणि याच्या चालीवर मग नंतर सुरमई श्याम बनतो. तर त्याचे मूळ मराठी गाणे ते मी आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. स्पर्श सांगे सारी कहाणी, स्पर्श सांगे सारी कहाणी, शब्द बोलू नकोस आज राणी. स्पर्श सांगे सारी कहाणी, शब्द बोलू नकोस आज राणी. स्पर्श सांगे संख सागराच्या लाटा, संख सागराच्या लाटा, किनाऱ्यास येती. संख सागराच्या लाटा, किनाऱ्यास येती. फुले वाळूवरती अंथरून जाती. धुंद हृदयातून आत गाणी, धुंद हृदयातून आत गाणी. शब्द बोलू नकोस आज राणी. स्पर्श सांगे हात गुंफिले हात गुंफिले फुलेलाच गाणी. हात गुंफिले फुलेलाच गाणी. मुक्या भावना नाकानी नवी जागा
बोलू नकोस आज राणी स्पर्श सांगे सारी कहाणी शब्द बोलू नकोस आज राणी स्पर्श सांगे. म्हणजे हे शांताबाईंचे दुर्दैवाने नाही पोहोचू शकले रसिकांपर्यंत, पण ही चाल मात्र पोहोचली आणि खूप वेगळा आशय घेऊन पोहोचली. मुळात एका विराणीसाठी केलेली चाल होती आणि बऱ्यापैकी रोमॅन्टिकच आहे. स्पर्श सांगेल एक सारी का बरं. आपल्याकडे रोमांस हा जो शब्द आहे ना, हा सुद्धा फार वेगळ्या पद्धतीने वापरला जातो. रोमॅन्टिक फिल्म म्हटलं की आपल्यासमोर टिपिकल येते DDLJ वगैरे, DTPH जिथं पाहिलेले होते. तर रोमॅन्टिक फिल्मचं नाव जर तुम्हाला सांगितलं ना, मला आवडलेल्या अलीकडच्या 2 रोमॅन्टिक फिल्म, तुम्हाला आश्चर्य वाटेल. याला एकतर रोमांस या शब्दाचा अर्थ कळत नाही किंवा हा बहुतेक फार वेळा दिसतो. माझ्या दृष्टीने रोमॅन्टिक फिल्म कोणती माहिती? धुरंधर 1, धुरंधर 2. रोमांस या शब्दाचा अर्थ असा आहे की तुम्हाला जे मनापासून करावं असं वाटतं ना, त्याच्यासाठी तुम्ही गोळा केलेली हिंमत, हा खरा रोमांस या शब्दाचा अर्थ आहे. इथं जे इंग्लिश साहित्याचे अभ्यासक आहेत त्यांना मी जे म्हणतो हे पटेल. रोमांस या शब्दाचा खरा अर्थ हा आहे. आपल्याला रोमांस म्हटलं की शाहरुख खान, काजोल, माधुरी दीक्षित असे काही तथाकथित आठवतात, ते नाही येत. म्हणजे औरंगजेबाने अटक केल्यानंतर ज्या धीरोदत्तपणे शंभूराजे आणि कवी कलश ज्या धीराने त्या औरंगजेबाला सामोरे गेले, त्याच्या पाठीमागची प्रेरणा म्हणजे रोमांस. 7.25 फुटाचा अफजल खान समोर असताना सुद्धा याला हार मारून याचं मुंडकं आपल्याला राजगडाच्या महाद्वारामध्ये गाडायचे, ही प्रेरणा घेऊन जाणारे शिवराय, त्या प्रेरणेचं नाव रोमांस. पन्हाळ्याच्या वेड्यामधून सुटून सिद्धी जौहरच्या सैन्याला अंगावर घेऊन शिवप्रभूंना सांगणारे बाजी प्रभू की तुम्ही गडावर जा, तुम्ही जेव्हा 3 भांड्यांचा आवाज कराल, म्हणजे 3 वेळा तोफांचा आवाज कराल, त्याच्याशिवाय मी प्राण सोडणार नाही. ही जी अंतःप्रेरणा आहे, या अंतःप्रेरणेला म्हणावं रोमांस. रोमांस या शब्दाचा खरा अर्थ आहे. आपण आपल्याकडे काय झालं, बॉलिवूडने ना काही कुसंस्कार रुजवलेत आपल्यामध्ये. म्हणजे हिंमत फक्त काय घरातून पळून जाण्यासाठी लागते का, या गोष्टी करण्यासाठी सुद्धा हिंमत लागते ना. ह्याच रोमांसवरती कविवर्य कुसुमाग्रजांनी खूप सुंदर कविता लिहिली.